तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या सुपर क्लासमध्ये आजच झालेला पुरवठा निरीक्षक भरतीचा पेपर कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये जी के क्वेश्चन्स आलेले होते ते सर्वच पाहणार आहोत आणि सर्वांनी त्या कारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच सुपर क्लास सुरू करण्यापूर्वी अतिशय महत्त्वाची आपल्याला एक सूचना देऊ इच्छितो। 470 पेजेसचे पीडीएफ जे आहे पुरवठा निरीक्षक भरतीसाठी आपण तयार केलेली आहे विद्यार्थ्यांनो। ही पीडीएफ आपल्याला 149 एवढ्यामध्येच मिळत आहे। घेण्यासाठी काय करायचं आहे, जो स्क्रीनवर आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे। केल्याच्या नंतर एक क्यूआर कोड दिला जाईल, त्यावर 149 चे जसेही पेमेंट होईल ही पीडीएफ आपल्याला लगेच दिला जाईल। 470 पेजेसचे ईमेलवर सर्वांनी नक्कीच घ्या। सुपर क्लासला एक लाईक व चॅनलला नसेल सबस्क्राइब केलेले तर ते पण करून घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्या समोर चला घेऊया की या ठिकाणी कोणता आहे। तर या ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला कोणत्या कराराने स्थगिती देण्यात आली होती ते आपल्याला विचारलेलं आहे। आंदोलनाचं नाव आहे विद्यार्थ्यांनो सविनय कायदेभंग। हे आंदोलन कोणत्या कराराने स्थगित झाले होते ते आपल्याला विचारलेलं आहे। ऑप्शन्स मध्ये आहे पुणे करार, सिमला करार किंवा गांधी इरविन करार। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी योग्य राहणार आहे 3, म्हणजेच गांधी इरविन करार या अंतर्गत जे आहे सविनय कायदेभंग जो आहे या ठिकाणी स्थगित करण्यात आलेला होता। आणि या ठिकाणी जे पुणे करार आहे विद्यार्थ्यांनो तो कोणामध्ये झाला होता, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये आणि या ठिकाणी पाहून घ्या आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये हा जो आहे करार झालेला आपल्याला दिसून येतो विद्यार्थ्यांनो। तसेच हा सिमला करार जो आहे तो कोणामध्ये झालेला आहे, तर हा करार जो आहे भारत आणि पाकिस्तान यामध्ये झालेला आहे सिमला करार। सिमला कराराच्या वेळेस आपल्या भारताचे पंतप्रधान कोण होते, तर विद्यार्थ्यांनो होत्या या ठिकाणी इंदिरा गांधी यांनी। तसेच सिमला करारादरम्यान पाकिस्तानच्या कोण पंतप्रधान होत्या, तर या ठिकाणी होत्या ते विद्यार्थ्यांनो अली भुट्टो यांनी होत्या त्यावेळेसच्या पंतप्रधान व्यक्ती। तर हा सर्व डेटा जो आहे आपल्याला अतिशय महत्त्वाचा मी दिलेला आहे, लक्षात घ्यायचा आहे, खूप महत्त्वाचा आपल्या सर्वांना दिसून येतो विद्यार्थ्यांनो। तसेच हा जो करार आहे या ठिकाणी सिमला करार जो आहे कोणत्या वर्षी झालेला आहे, तर 1972 या वर्षी जो आहे भारत पाकिस्तान या दरम्यान हा जो करार आहे विद्यार्थ्यांनो सिमला करार झालेला दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की सायक्लोन हा युद्ध सराव जो आहे भारताने नुकताच कोणत्या देशासोबत केलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे। कोणता करार आहे विद्यार्थ्यांनो, तर सायक्लोन हा युद्ध सराव। ऑप्शन्स मध्ये आहेत अमेरिका, इजिप्त, ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तान। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहणार आहे। इजिप्त या देशासोबत नुकताच जो आहे सायक्लोन करार भारत देशाने पार पाडलेला आहे। हा करार कोणत्या दिवशी झाला होता, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 14 जानेवारी या दिवशी जो आहे 14 जानेवारी 2023 या रोजी हा करार झालेला जो युद्ध सराव आहे तो झालेला आहे। कुठे झालेला आहे, तर या ठिकाणी राजस्थान या राज्यामध्ये जो आहे विद्यार्थ्यांनो झालेला आहे। राजस्थानमधील जैसलमेर हे एक सिटी आहे। जैसलमेर ही सिटी किंवा जिल्हा आहे किंवा शहर आहे, या शहरामध्ये पार पडलेला आपल्याला दिसून येतो विद्यार्थ्यांनो। लक्षात घ्यायचं आहे, अतिशय महत्त्वाचा डेटा आहे। घेऊया पुढचा प्रश्न। भारतातील पहिले सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे। भारतातील स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील पहिले न्यायाधीश आपल्याला विचारलेले आहेत की दिलेल्या पर्यायापैकी कोण आहेत। एच.जे. कानिया, पतंजली शास्त्री, या ठिकाणी मेहरचंद महाजन किंवा धनंजय चंद्रचूड। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहणार आहे। एच.जे. कानिया हे जे आहे आपल्या समोर भारतातील स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश असताना आपल्याला दिसून येते। आणि त्याच्यानंतर हे पतंजली शास्त्री यांनी जे आहे तर हे स्वातंत्र्य प्राप्तीपासून दुसरे असलेले सर्वोच्च न्यायाधीश आपल्याला सर्वोच्च न्यायालयातील दिसून येत असतात। आणि तसेच हे जे 3 नंबरचे आहेत आपल्या समोर मेहरचंद महाजन यांनी जे आहे 3ऱ्या क्रमांकाचे होते सरन्यायाधीश। तसेच या ठिकाणी धनंजय चंद्रचूड आहे विद्यार्थ्यांनो ते आपल्याला सध्याचे न्यायाधीश जे आहे आपल्याला दिसून येतात सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश या पदी। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर असा आहे की चितगाव गटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेले होते ते आपल्याला सांगायचं आहे। कोणत्या चितगाव गटाचे नेतृत्व करणारे व्यक्ती दिलेल्या पर्यायापैकी कोण आहेत, तर ऑप्शनमध्ये महात्मा गांधी, सुरेशन, विनोबा भावे किंवा सुभाषचंद्र बोस। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। सुरेशन यांनी जे आहे चितगाव गटाचे नेतृत्व केलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते किंवा दिसून आलेले आहे। तर घेऊया पुढचा प्रश्न।
रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो. अतिशय महत्त्वाचा जो प्रश्न आहे आपल्यासमोर दिसून आलेला आहे की सर्वोच्च रयत शिक्षण संस्थेची जी स्थापना आहे दिलेल्या पर्यायापैकी कोणी केलेली आहे. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेत महात्मा गांधी, पंडित नेहरू, कर्मवीर भाऊराव पाटील किंवा या ठिकाणी दादोबा पांडुरंग तर्खडकर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जे आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. आता रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झालेली आहे विद्यार्थ्यांनो, तर 4 ऑक्टोबर 1919 या वर्षी जे आहे विद्यार्थ्यांनो आपल्याला रयत शिक्षण संस्थेची स्थापना झालेली दिसून येते. तसेच ही रयत शिक्षण संस्था जे आहे या ठिकाणी या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे स्थलांतर जे आहे विद्यार्थ्यांनो 1924 या वर्षी झालेली दिसून येते. कोणत्या ठिकाणी, तर सातारा या ठिकाणी जे आहे या संस्थेचे स्थलांतर झालेले होते 1924 या वर्षी. तर घेऊया. आणि रयत शिक्षण संस्थेचे सर्वात पहिले अध्यक्ष कोण होते, तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनीच होते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो की या ठिकाणी सलोखा योजना खालीलपैकी कोणाच्या संदर्भात आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. योजनेचं नाव आहे सलोखा ही योजना. शेतकरी, मजूर, शिक्षक किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. शेतकऱ्यांशी संबंधित जे आहे सलोखा योजना ही असताना दिसून येते. आता ही सलोखा योजना जी आहे कधी सुरुवात करण्यात आलेली आहे, तर नुकतीच म्हणजे 2024 मध्ये सलोखा ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि ह्या सलोखा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनो जमिनीवरील ताबा देण्याचे काम केले जाते किंवा जमिनीमधील जेही वाद आहेत कोणत्या शेतकऱ्यामध्ये तोही मिटवण्याचे काम या सलोखा योजनेअंतर्गत करताना आपल्याला दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे कमीत कमी वय किती असावे लागते ते आपल्याला विचारलेलं आहे. योजनेचं नाव आहे वयोश्री ही योजना. तर ऑप्शनमध्ये आहेत 50 वर्ष, 60 वर्ष, 65 वर्ष किंवा या ठिकाणी 45 वर्ष. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. कमीत कमी 65 वर्ष जे आहे या ठिकाणी वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे असणे अतिशय महत्त्वाचे आहे किंवा अतिशय गरजेचे आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विकास मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी किंवा कोणत्या वर्षी झालेली होती तेच विचारलेलं आहे. पर्यटन विकास मंडळाची स्थापना. तर वर्ष आहे या ठिकाणी 1960, 1975, 1970 किंवा 1955. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे 2 म्हणजे 1975 या वर्षी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाची स्थापना झालेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळत असते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी काय आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे ते आता या ठिकाणी विचारलेलं आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 1990, 1991, 1980 किंवा 1994. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 1994 या वर्षी जे आहे विद्यार्थ्यांनो भारतामध्ये महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि हा जो सेम टू सेम प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो कालच्या फर्स्ट किंवा सेकंड शिफ्टलाही आलेला होता. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, पाहून घ्या. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी दाबाचे एकक खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी पर्यायापैकी दाबाचे एकक असलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. पास्कल, या ठिकाणी ओडोमीटर, डेसिबल किंवा जूल. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. या माफ करा 4 नाही, दाबाचे विचारलेली आहे. तर दाबाचे हे ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. पास्कल हे जे एकक आहे ते दाबाचे एकक असताना दिसून येते. आता हे ओडोमीटर कशाचे आहे, तर हे विद्यार्थ्यांनो दूरी किंवा आपण ज्याला म्हणतो की अंतर मोजण्याचे एकक आहे ओडोमीटर. आता हे डेसिबल कशाचे एकक आहे विद्यार्थ्यांनो, तर हे ध्वनीचे जे आहे आपल्याला या ठिकाणी दिसून येते एकक जे की डेसिबल आहे. आता हे जूल कशाचे एकक आहे विद्यार्थ्यांनो, तर जूल हे जे आहे आपल्याला दिसून येते कशाचे एकक, तर या ठिकाणी ऊर्जेचे एकक म्हणजेच जूल हे आहे. ऊर्जेचे एकक कालच्या एक्झाममध्ये कालच्या फर्स्ट किंवा सेकंडमध्येच विचारलेला होता की ऊर्जेचे एकक कोणते आहे असा प्रश्न विद्यार्थ्यांनो. तर या ठिकाणी आपण पर्यायामध्ये आपण त्याचं उत्तर घेतलेलं आहे पुन्हा. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे, महाराष्ट्रातील पहिली ग्रीन बजेट सिटी खालीलपैकी कोणती ठरलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिली
ग्रीन बजेट सिटी विचारलेली आहे? नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. मुंबई जी आहे महाराष्ट्रातील पहिली ग्रीन बजेट सिटी या ठिकाणी झालेली किंवा ठरलेली दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की ह्यूमन कॅपिटल इंडेक्स कोण सादर करते ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणता प्रश्न विद्यार्थ्यांनो? तर ह्यूमन कॅपिटल इंडेक्स कोण सादर करते? RBI, वर्ल्ड बँक किंवा स्विस बँक? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. वर्ल्ड बँक जी आहे ह्यूमन कॅपिटल इंडेक्स हे सादर करताना आपल्या सर्वांना दिसून येते. दख्खन पठाराच्या उत्तरेला खालीलपैकी कोणते पर्वत स्थित आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. पठार आहे विद्यार्थ्यांनो, दख्खनचे पठारच्या उत्तरेस खालीलपैकी कोणता पर्वत आहे? सातपुडा, धूपगड, तोडाबेटा किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. हे पर्वत शिखर दख्खन पठाराच्या उत्तरेस स्थित असलेले आपल्या सर्वांनाच पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे, 1665 मध्ये पेशींचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. वर्ष लक्षात घ्या, वर्ष विचारलेलं आहे. 1665 मध्ये कोणी लावलेला आहे पेशीचा शोध? एफ बॅटिंग, रॉबर्ट हुक, निकोला टेस्ला किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये पेशींचा शोध लावलेला आपल्या सर्वांना दिसून आलेला आहे. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी IGC म्हणजेच भारत गोल्ड परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात पार पडलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये IGC असे म्हणतात, भारत गोल्ड परिषद. मुंबई, दिल्ली, कोलकाता किंवा चेन्नई? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. या ठिकाणी कोलकाता या शहरामध्ये IGC म्हणजेच भारत गोल्ड परिषद ही नुकतीच पार पडली आपल्याला सर्वांना पाहाव्यास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी मणिभवन गांधी संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोणते? मणिभवन गांधी संग्रहालय विचारलेलं आहे. पर्यायामध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो? दिल्ली, चेन्नई, मुंबई किंवा हैदराबाद? तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्यासमोर 3 योग्य राहणार आहे. मुंबई या ठिकाणी जो आहे मणिभवन गांधी संग्रहालय स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून आलेले आहे. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे, द मेकिंग ऑफ इंडिया किंवा द मेकिंग ऑफ नेशन हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक आपल्याला विचारलेले आहेत की कोण आहेत विद्यार्थ्यांनो? पुस्तकाचे नाव द नेशन ऑफ इंडिया. प्रदीप तिलोटिया, कांचन तिलोटिया, स्नेहा तिलोटिया किंवा अखिलेश तिलोटिया? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी की आपल्यासमोर या ठिकाणी अखिलेश तिलोटिया यांनी जे आहे द मेकिंग ऑफ इंडिया हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो असा आहे, या ठिकाणी श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किती प्रतिमाह जो आहे किती लाभार्थ दिला जात असतो ते आपल्याला विचारलेलं आहे. योजना आहे श्रावण बाळ या योजनेअंतर्गत. तर ऑप्शनमध्ये आहे 400, 200, 300 किंवा 600. तर विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जो प्रतिमाह जो लाभार्थ्यांना पैसे दिले जातात ते आहेत विद्यार्थ्यांनो या ठिकाणी की 600 रुपये दिले जातात. आता यापैकी जे 200 आहेत विद्यार्थ्यांनो हे राज्य सरकार देते, तसेच जे 400 आहेत विद्यार्थ्यांनो ते कोण देते? तर केंद्र सरकार या ठिकाणी आपल्याला दिलेला दिसून येत असते. तर टोटल या ठिकाणी 600 आहे आणि यामध्ये थोडाफार बदल आता करंटमध्ये झालेला असेल तर ते एक वेळेस चेक करून घेऊ शकता आपण. पाहूया पुढचा प्रश्न. सॉरी, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो, खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पदक कोणत्या राज्याला मिळालेली आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या? खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये. ऑप्शनमध्ये आहेत गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू किंवा राजस्थान. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याला खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पदके प्राप्त झालेली आहेत. किती झालेली आहेत? तर 158 मिळालेली आहेत, 158. यामधील विद्यार्थ्यांनो 57 जे आहेत स्वर्ण पदक आपल्याला मिळालेली दिसून येत असतात आणि हे जे तामिळनाडू राज्य आहे यांना 38 स्वर्ण पदक प्राप्त झालेली आपल्या सर्वांना दिसून आलेली आहेत. लक्षात घ्यायचं आहे की आपण 470 पेजेसची PDF जी तयार केलेली आहे या PDF मधील आज एक्झाम मध्ये खूप क्वेश्चन्स आलेले होते
आपल्याला जर ही PDF घ्यायची असेल 470 पेजेसची, तर या PDFला घेण्यासाठी काय करायचं आहे, स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर आपल्याला WhatsApp करायचा आहे विद्यार्थ्यांनो. एक आपल्याला QR कोड दिला जाईल. या QR कोडवर 149चे पेमेंट झाले की लगेच हे 470 पेजेसचे PDF दिले जाईल आपल्याला ईमेलवर. सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. सुपर क्लास जर आपल्याला आवडला असेल तर कृपया करून लाईक व चॅनलला सबस्क्राईब आपण जर नसेल केले तर करून घ्या, किंवा कारण अशाच प्रकारचे जे स्पेशल सुपर क्लास आहेत पुढेही एकदम फ्रीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतील या कारणास्तव. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.